पैठण येथील नाथसागर धरण 95% पाणीसाठा उपलब्ध झाला आहे। नाथसागर धरणामध्ये 98% पाणीसाठी प्राप्त झाल्यावर गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे। 7/9/2024 वार शनिवार रोजी सकाळी 6 वाजता पाणी पातळी 95% वाढत असून फुटामध्ये 1521 तर 1522 पैकी पाण्याची आवक 11 क्युसेक सुरू आहे 11,000 क्युसेक सुरू आहे। उजवा कालवा माजलगाव धरणासाठी 500 क्युसेक पाणी सोडले आहे। गेल्या 3 आठवड्यापासून पैठण नाथसागर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व नाशिकवरील भागात मोठ्या प्रमाणावर पाणी झाल्यामुळे केवळ 4% पाणीसाठा उपलब्ध असलेल्या नाथसागर धरणामध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे। हे लक्षात घेता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना व पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता समाधान सबनीवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, धरण उपअभियंता विजय काकडे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाथसागर धरणात जमा झालेल्या पाण्याचे जलपूजन केले। धरणाचं पाणी गोदावरी नदीपात्रात विसर्ग करण्याचं नियोजन 2 दिवसांपूर्वी केलं होतं, परंतु धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं जलसंपदा विभाग व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे धरणातील पाणीसाठा 98% पूर्ण झाल्यानंतर गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येईल अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे। यामुळे धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असून गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे असा इशारा प्रशासनाने दिलाय। प्रतिनिधी गौतम सोनवणे, बुलंद आवाज, पैठण।